जी व्यक्ती यशासाठी सगळ्यात गरजेचं असलेलं काम बोरिंग समजून करत नाही, ती अपयशालाच खतपाणी घालत असते. सफलतेचे नियम तुम्हाला तेव्हाच लागू होतील जेव्हा तुम्ही आळस झटकून मनापासून काम कराल आणि टाळाटाळ करण्याची वृत्ती सोडून द्याल. नमस्कार, पुस्तकी किडा आज तुम्हाला ऐकवणार आहे कलेक्टर साहिबा, UPSC वालं प्रेम, भाग 4. लेखक कैलाश मांजू बिश्नोई. चला तर मग सुरू करूया. प्री परीक्षेमध्ये मी 2 वेळा नापास झाले. मी कसा अभ्यास करू म्हणजे 3 जून 2018ची परीक्षा मला सोपी जाईल? घरचे आणि नातेवाईक यांनी मला प्रश्न विचारून अगदी हैराण केलंय की प्री परीक्षेमध्ये तू कशी काय पास होत नाहीस. आणि मला सुद्धा खूप वाईट वाटतंय. एंजलने तिचं दुःख माझ्यासमोर मांडलं. सगळ्यात पहिल्यांदा सिव्हिल सेवा परीक्षा आणि कॉलेज लेवलची परीक्षा यातला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे, मी सांगितलं. आपण फोनवर बोलू शकतो का? अर्थात जर तुमची हरकत नसेल तर. एंजलचा पुढच्या क्षणाचा हा मेसेज पाहून मी लगेच माझा कॉन्टॅक्ट नंबर तिला दिला आणि तिचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला. लगेच तिचा फोन आला. हाय हॅलो झाल्यानंतर मी म्हणालो की सिव्हिल सेवेच्या परीक्षेत 5 लाख विद्यार्थी प्री परीक्षेला बसतात आणि त्यातले फक्त 12,000 पास होतात, म्हणजे फक्त 2%. यातले 70% विद्यार्थी आधी प्री परीक्षा पास करतात. म्हणजे हे जे आकडे दिसतात ते खरं तर जसे दिसतात तसे नसतात. म्हणजेच ही कॉलेजच्या परीक्षेपेक्षा अगदी वेगळी अशी स्पर्धा परीक्षा आहे. मी अगदी मुखर्जी नगरचे बाबाजी टाईप लोक बोलतात तसं बोलत होतो. अच्छा, असं आहे तर, ती म्हणाली. UPSCची तयारी करण्यासाठी सगळ्यात पहिला नियम हा आहे की वाचन हे ज्ञान मिळवण्यासाठी नाही तर परीक्षेसाठी करण्याची गोष्ट आहे, हे लक्षात घेणं. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की कुठला टॉपिक स्किप करायचा आहे आणि कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे. जर हे केलं नाही तर एक्झाममध्ये तुम्ही पास होणार नाही. पण मुखर्जीनगर आणि राजेंद्रनगरच्या ज्ञानीबाबांमध्ये मात्र तुमचं नाव नक्की घेतलं जाईल. मी UPSCच्या तयारीचा पहिला सोनेरी नियम तिला सांगितला. हे लक्षात ठेवा की IAS आभाळातून पडत नसतात, ते आपल्यातलेच असतात. पण हे लोक त्यांना ज्या मुक्कामी पोहोचायचं असतं, जे ध्येय गाठायचं असतं त्याच ट्रेनमध्ये चढतात. हे लोक ध्येयाचे पक्के असतात. इन लोगों के दिलों में आग लगन की जलती है, इसलिए इन्हें सफलता हर हाल में मिलती है. UPSC मधलं माझं ज्ञान आता बाहेर यायला लागलं होतं. सगळ्यात मोठा फायदा हा की 2-3 वर्ष गंभीरपणे अभ्यास केला तर कमीत कमी तुम्ही तुमचं ज्ञान पाजळण्याच्या कलेत तरी अगदी माहीर होता. मग तुम्ही कुठल्याही टॉपिकवर कुठल्याही वेळी कुणालाही ज्ञान देण्याची क्षमता प्राप्त करतात. निदान त्याचा प्रयत्न तरी करता. देश आणि सरकारच्या प्रत्येक समस्येवर तुम्ही आपला दृष्टिकोन सहज मांडू शकता. क्या बात है, चांगले मोटिवेटर आहात हो तुम्ही, ती माझं कौतुक करत म्हणाली. बरं, मग हे सांगा की सिलेक्शन होण्यामध्ये आपल्या नशिबाचा भाग किती असतो?